तो यस मैम, आपका इंट्रोडक्शन देना है, नाम बताना है, आप बाय बैकग्राउंड क्या करते हैं और कब से जुड़े गोल्डन फिटनेस फैमिली के साथ? सर यस. सर मी सुप्रिया विश्वास देशमुख आणि आता या फॅमिलीमध्ये येऊन आम्हाला 2 वर्ष कंप्लीट होतील. 2 साल आपको कंप्लीट हो रहे हैं. हो सर. ओके. तो क्या चॅलेंजेस लेके, काय चॅलेंजेस घेऊन आपण आला होता त्या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत? सर म्हणजे आम्ही माझं रिझल्ट प्रेग्नन्सीचं हे करायसाठी मी आली होती. कारण मी रिझल्ट ऐकले होते, की याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे रिझल्ट येतायत बा म्हणून. ओके. आणि माझी प्रेग्नन्सीसाठी आपण आला होता थोडक्यात, की प्रेग्नन्सी राहत नव्हती आपल्याला? राहत होती सर, पण ते टिकून नव्हतं राहत. ओके. किती वर्ष झाले होते आपल्या लग्नाला? सर आता 7 वर्ष झाले आणि आता 1 मेला 8 वर्ष पूर्ण होतील सर. ओके. 1 मेला आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, एक म्हणजे जवळपास 8 वर्ष कंप्लीटच झालेत असं पकडूया. मग हो. आपण मागचे किती वर्ष प्रयत्न करत होता? काय डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होता? 7 वर्ष आम्ही डॉक्टरांची भरपूर ट्रीटमेंट घेतली सर. पण रिझल्ट अर्धवट राहायचं, पूर्णपणे यायचं नाही रिझल्ट. ओके. आणि जसं आम्ही प्रॉपर भंडारा जिल्हा मोठी दिगोरी इथून आहोत. आणि येस. माझे स्पॉन्सर आहेत घनश्याम लोके आणि कब से सुधीर जुड़ी लोके. गोल्डन फिटनेस फैमिली? यस. आणि मी माझी ट्रीटमेंट भंडाऱ्याला पण सुरू होती सर तिथं असताना. तिथे पण मला प्रेग्नन्सी राहिली. पण 3-3.5 महिने झाले, की अबॉर्ट करावं लागायचं. म्हणजे बाळ व्यवस्थित राहायचं नाही. ओके. मग आणि हे चंद्रपूरला पण सगळं प्रयत्न करून झालते आपले जवळपास 5-6 वर्षे. हां सर. 6 की 7 वर्ष झालं. 7 वर्ष थोडक्यात. हां सर. मग किती खर्च झाला होता एकंदरीत आपला 7 वर्षात? आपण प्रयत्न खूप केले, पण खर्च किती झाला असेल आपला? आता खर्च भरपूर झाला सर. त्याची आम्ही हे नाही लावली. तरी सर पेमेंटमधून आम्ही फक्त ₹5,000-6,000 आपल्याला ठेवायचे महिन्याला आणि बाकी खर्च पूर्ण आम्ही दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी हे करायचं सर. ओके. मग या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये तुम्ही असं ऐकलं होतं, की अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आलेत, की या ठिकाणी कोणाला बाळाचे प्रॉब्लेम असतील, प्रेग्नन्सी राहिली नाही, तर त्यांना रिझल्ट मिळालेत बुवा म्हणून असं ऐकलं आणि आपण जॉइन झालात. हो सर. मग का असा विश्वास तुम्हाला मिळाला होता, की या ठिकाणी असं काही बदल होऊ शकतो असं वाटलं होतं आपल्याला त्यावेळेस? सर आता म्हटलं एवढं सारं केलं आहे, तर हेही करून बघावं आपण. ओके. आणि सुरू केलं सर. येस. आणि सुरू करून मला म्हणजे 2 महिन्यात रिझल्ट आला नाही. पुन्हा मला निगेटिव्ह वाटलं. पण म्हटलं काही चॅलेंजेस होते ते कमी झाले माझे. आणि पुन्हा सुरू केलं. 6 महिने कंटिन्यू घेतलं सर आम्ही. आणि नंतर मग मला रिझल्ट आला. ओके. 6 महिने कंटिन्यू केल्यानंतर पहिल्या 2 महिन्यात आपल्याला थोडेफार चॅलेंजेस कमी झाले. तुम्हाला वाटत होतं, की आता येईल का नाही? त्यानंतर थांबलात आणि मग आफ्टर 6 महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला बदल आला म्हणजे प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली 6 हां. महिन्यानंतर. हो सर. ओके. मग त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने पुढचा प्रोग्राम केला? आता टोटली किती दिवस झालेत? आपण 2 वर्ष झालं म्हणताय गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये. पहिल्या 6 महिन्यातच आपल्याला रिझल्ट मिळाला, ट्रान्सफॉर्मेशन मिळालं. अ, येस. तर म्हणजे प्रेग्नन्सी राहिली मला. आणि मला म्हणजे असं वाटायचं, की जसं नेहमी तसंच होते, तर 2 महिने मी काही हॉस्पिटलला गेली नाही सर. ओके. मी बघतो म्हटलं, की कसं काय प्रॉब्लेम आहे. तर मग मी इथंच चंद्रपूरलाच हॉस्पिटलला गेली. आणि येस. मॅडमनी म्हटलं 2 महिने झाल्यानंतर आतापर्यंत आले काहून नाही तुम्ही? तर मग म्हटलं त्यांना सांगितलं जे होत होतं ते प्रॉब्लेम. आणि त्यांनी म्हटलं, की "नाही आता सर्व व्यवस्थित आहे, सर्व ठीक आहे." येस. तर आम्ही म्हणजे खुश झालो. कारण तर मॅडम वगैरे लोकं सांगायचे, की म्हणजे तुमचं 2 महिने झाले, पण बाळ हे कमी कालावधीचं दाखवत आहे. आणि आता मग त्यांनी म्हटलं, की 2 महिने झाले, तर प्रॉपर तुमचं बाळ 2 महिन्याचं दाखवत आहे बा. मग तेव्हा ओके. तेव्हा आम्हाला म्हणजे छान वाटलं. आणि सगळं सुरू होतं सर व्यवस्थित. ओके. तर आता मग टोटली आपल्याला एकंदरीत मग 9 महिने कंप्लीट झालेत. आता बाळ आहे. काय सांगाल सरळ एकंदरीत ट्रान्सफॉर्मेशन टोटली काय फील करताय आज तुम्ही? सर हे खुशी गगनात मावेनाशी अशी आहे.
आणि बाळ पण खूप छान आहे. आता ती 6.5 महिन्याची झाली ओके. आणि ती झोपली आहे सर आता. ओके. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. झोपू द्या. 6.5 महिन्याची त्यांची मुलगी झाली आता, ज्यांना 6 ते 7 वर्ष ते प्रयत्न करीत होते बाळासाठी. आणि येस, क्या बात आहे! किती गोंडस आहे मुलगी, जी त्या बाळासाठी एक परिवाराचा आनंद असतो, की घरामध्ये अ, कोणीतरी पाहिजे, की हसतं खेळतं. आणि प्रत्येक आईला म्हणजे प्रत्येक लेडीजला एकदा आई बनण्याची खूप हे असते, की ते सुख ज्याला म्हणतो, तर ते जगातील एक नंबरचं सुख म्हणता येईल. तर आज त्यांची मुलगी ही 6.5 महिन्याची झाली आणि खूप अमेझिंग पाहू शकता. ते झोपेतून उठले तरी हसतंय. एवढं सुंदर आहे. खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तर म्हणजे माझं प्रॉब्लेम असं होतं सर, की डॉक्टरांनी सांगितलं मला, की हं, कंटिन्यू तुम्हाला 9 महिने इंजेक्शन घ्यावं लागेल. कारण माझं होतं सर थोडं म्हणजे लक्षातच नव्हतं येत सर, की असं प्रॉब्लेम का होत आहे. मग येस, मी नागपूरला ट्रीटमेंटला गेली. एका मॅडमनी मला पाठवलं. तर त्यांनी पाठवल्यानंतर त्या मॅडमनी म्हटलं, की म्हणजे तुमचं हे प्रॉब्लेम आहे, की कंटिन्यू तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. रोज डेली सर 400-450 ची ते इंजेक्शन असायची आणि ते ट्राय पण केलं सर मी 2दा ट्राय केलं. पण हा काही रिझल्ट आला नाही सर. आणि मी हे न्यूट्रिशन कंटिन्यू सुरू ठेवलं सर आणि म्हणजे डॉक्टर पण म्हणायचे, की नाही हे तुम्हाला इंजेक्शन घेतल्याशिवाय हे होऊ शकत नाही असं. तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावंच लागेल. आणि मग सर नाही म्हटलं आम्हाला मॅडम तुमची रिस्क म्हणे मग नंतर का करायचं आहे तर. ठीक आहे म्हटलं येस. मॅडम माझी रिस्क मी घेते मॅडम. आम्ही दोघांनी पण ते डिसिजन घेतलं आणि कंटिन्यू सुरू केलं सर. आणि माझं हर्बल लाईफ म्हणजे आपल्या सकल संतुलित आहारावरती एवढं माझा विश्वास बसला, की मला किती कोणी काही म्हणणार तरी मला म्हणजे हे नाही होणार सर याच्याविषयी. नक्कीच. कारण की पोटामध्ये बाळ असताना पूर्ण थ्रूआउट प्रेग्नन्सी आपण सगळं संतुलित आहार घेतला. तर मी पूर्ण म्हणजे लास्टमध्ये थोडे मला चॅलेंजेस आले. पण मी पूर्ण म्हणजे बाळ राहायच्या पहिलेपासून मी पूर्ण न्यूट्रिशन घेतलं सर आणि सगळंच येस. न्यूट्रिशन आणि आफ्टर आता पण माझं आफ्टर सुरू आहे. डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी कधीपासून आपण पुन्हा न्यूट्रिशन चालू केलं? सगळं संतुलित तर आहार. मी बंद केलंच नाही सर मी. सगळंच माझं न्यूट्रिशन सुरूच आहे. पण मी फक्त एवढंच होतं, की सर मी माझ्या कोचला फोटो वगैरे पाठवत नव्हती. येस, येस. तर खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता बाळाला तुम्ही काही आता तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला त्या दिवशी. तुम्ही अन्नप्राशन बाळाला सगळं संतुलित आहाराने केलं. हां, सर. अन्नप्राशन आम्ही बाळाला सगळं संतुलित आहाराने केले डायनो शेकनी छोट्या मुलांच्या आणि मी ते सुद्धा इनटेक करत आहे आणि आता बाळाला थोडं-थोडं आम्ही म्हणजे 1 चम्मच वगैरे असं सुरू केलं सर थोडं. क्या बात है! काय सांगाल विश्वास सर, काय तुमच्या दोघांचा आनंद, काय तुम्हाला वाटतंय आज एवढं सुंदर या फॅमिलीमध्ये आलात आणि एक जो तुमचा सर्वात मोठा चॅलेंज होता लाईफ मधला तो क्लिअर झाला आणि एवढा आनंदी परिवार झालाय. एकंदरीत जे काही सर्व करतो ते आपण मुलाबाळासाठी करतो. तर आज तुमच्याकडे ते आहे. काय सांगाल एकंदरीत? येस सर. खूप आनंद होत आहे सर आम्हाला. आम्ही खूप परेशानी होतो सर. एक आई-वडिलांचा मान ते म्हणजे कुठेतरी आपल्याला कंपन वाटत होतं. आणि ते खूप म्हणजे अमेझिंग झालं सर रिझल्ट. येस, येस. तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल, की हा अ, त्यांचा वैयक्तिक बदल आहे. सुप्रिया मॅडम आणि विश्वास देशमुख सरांचा. जवळपास 6 ते 7 वर्ष त्यांच्या लग्नाला झालं होतं. आता 8 वर्ष कंप्लीट होत आहेत. बाळ 6.5 महिन्याचं आहे. हा बदल त्यांच्यामध्ये झालाय. खूप अमेझिंग, अनबिलिव्हेबल ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि एवढं गोंडस बाळ घरामध्ये आलंय. आनंद आहे, खुशी आहे. आणि हेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा बदल होऊ शकतो. चॅलेंजेस आपल्या सकस संतुलित आहाराने असा रिझल्ट येतोच असं नाही. परंतु जर हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली आणि शरीरातील डिसऑर्डर कमी झाल्या, तर असा बदल होऊ शकतो. हा या ठिकाणी डिस्क्लेमर आहे. थँक सुप्रिया मॅडम, आपण अनुभव शेअर केला, परिचय दिला. विश्वास देशमुख सर आपणही शेअर केला. तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं जी बेबी आहे, त्या बेबीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, की तिच्या आयुष्यातील सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा.
बघा Thank you, sir. Thank you, हिच्याकडे sir. बघा सर, हिच्याकडे बघा पा कसं किती पाहे ओढून घेते आपल्याकडे. यस यस यस, कारण की तिने पोटातच घेतलाय त्याच्यामुळे तिला माहिती आहे सगळं त्याची हिच्याकडे टेस्ट. बघा. येस, तर कॉंग्रॅच्युलेशन आणि वन्स अगेन आपल्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाळाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच त्यातला प्रत्यक्षात आम्ही पाहूया, भेटूया, कारण की त्याच्याशिवाय मन नाही लागत, कारण की एवढं सुंदर बाळ सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून जन्माला आले, तर त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी असणारे ते लवकरच खूप सारं नाव त्याचं गाजणार आहे अशा ते असणार आहे, कारण की ताकदच तेवढी आहे. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार ते घेते. येस, तर तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आणि थँक्यू वन्स अगेन आपण अनुभव थँक्यू शेअर थँक्यू केला. Thank you, sir. Thank you so much. तो यस, अमलेश सर है यहाँ पे, आगे का सेशन आप कंटिन्यू कर सकते हैं. यस सर, यस यस. यस ओके, तो यहाँ पे अ, अ, मैं स्पॉटलाइट करता हूँ आगे के पर्सन को, आप उनको कंटिन्यू बात कीजिए. अन्ना केदार सर है, अन्ना केदार सर माइक अनम्यूट कीजिए और यस करमचंद गुले सर को हेल्प कीजिए थोड़ा, यस सर, यस सर. स्पॉटलाइट Yes. करने की कीजिए. यस यस.